जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेस प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आणि याचं संबंधित मित्रांनो अर्ज करण्यास सुद्धा प्रत्यक्षात ऑफलाईन सुरुवात झालेली आहे. तर अर्ज कसे करायचे, या योजनेसाठी कुठले ज्येष्ठ पात्र असणार आहेत, कागदपत्रे कुठले लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. या योजनेअंतर्गत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना जे पात्र आहेत ना, त्यांना एक वेळ एक रकमी ₹3,000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ मिळणार आहे. म्हणजे आधार संलग्न असलेल्या बँकेत ही रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो. त्या संबंधित अर्जास सुरुवात झालेली आहे. तर योजनेचं स्वरूप बघा कसं असणार आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता त्यासोबतच दुर्बलतेनुसार सहाय्यक साधने खरेदी करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे. साधने सुद्धा तुम्ही बघू शकता, कुठले कुठले चष्मा, सर्वयंत्र, हे अशी साधने आहेत. हे खरेदी करण्यासाठी एक रकमी रक्कम 3,000 त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला सांगू इच्छितो, थेट लाभ त्यांच्या डीबीटी खात्यात ₹3,000 मिळणार आहे त्यांना. ठीक आहे, आधार संलग्न बँक खात्यात. आणि सोबतच बघू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे बघा. हे बघा, योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष बघा. पूर्ण 65 वर्ष कंप्लीट करणे पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक आहे. त्यानंतर 65 वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला पावती सुद्धा दिली तरी चालते. त्यासोबतच लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असेल. त्यासोबतच तुम्ही बघू शकता, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता. त्यासोबतच उत्पन्नाची सुद्धा अट आहे. लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2,00,000 आत असणे आवश्यक आहे, तरच पात्र आहे. त्यासोबतच लाभार्थ्यांना स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. आणि सोबतच बघू शकता, सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. जर केलेले असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासोबतच बघू शकता, पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यात ₹3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित समाज कल्याण विभागाकडे जमा करणं आवश्यक आहे. त्यासोबतच निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे. आणि योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र कुठले लागणार आहेत बघा. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागतील. स्वयंघोषणापत्र लागणार आहे आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. तर अशा प्रकारे हे कागदपत्रे आहेत. आणि ही योजनेची आता तुम्हाला फॉर्म चालू झाले आहेत, कसं अर्ज करायचं हे मी सांगणार आहे या व्हिडिओत. बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आव्हान करण्यात आलेले आहे. 8 जुलै 2024 पासून या अर्जात सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला अर्ज कसे करायचे ते मी सांगणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मुंबई विभागातील जिल्हे आहेत. तर यांच्यासाठी मुंबई विभागातील समाज कल्याण विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर त्या संबंधित त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तेथील समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा. तिथून तुम्हाला हे या संबंधित अर्ज मिळणार आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंबंधित. तर ते आज अर्ज घ्यायचे आहेत तुम्हाला आणि तिथंच ऑफलाईन जमा करून त्याच विभागात जमा करायचे, संबंधित जे मी आत्ता डॉक्युमेंट सांगितले ते जोडून मित्रांनो. तर या संबंधितच योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज
सुरू झाल्यानंतर त्यासंबंधी सुद्धा लवकरच व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती दाखवला जाईल मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.